लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून ओळख झालेल्या एका घटस्फोटीत असल्याचं सांगणाऱ्या व्यक्तीनं अलिबाग परिसरात राहणाऱ्या महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीनं पीडित महिलेची आर्थिक आणि भावनिक फसवणूक केल्याचंही तपासात पुढे आलंय। रोहन चिंतामणी शिंदे असं आरोपीचं नाव असून खान्देश्वर पोलिसांनी त्याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। मात्र गुन्ह्याचं घटनास्थळ पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत येत असल्यानं पुढील तपासासाठी हा गुन्हा पनवेल शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार रोहन शिंदे यानं लग्न जुळवणाऱ्या साईटवरून पीडित महिलेच्या प्रोफाईलवर संपर्क साधला। गोड बोलून आणि घटस्फोटीत असल्याची माहिती देत त्यानं महिलेचा विश्वास संपादित केला। त्यानंतर लग्नाचा आमिष दाखवत गेल्या 4 महिन्यात पनवेलमधील 2 लॉजवर तसंच तिच्या घरी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले। या कालावधीत आरोपीनं पीडित महिलेच्या मोबाईलमध्ये लोन ॲप डाउनलोड करून तिच्या नावावर परस्पर कर्ज घेतलं। तसंच एका सिनेमागृहात चित्रपट पाहत असताना तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी काढून घेतल्याचंही तपासात निष्पन्न झालंय। दरम्यान आरोपीनं अद्याप त्याच्या पत्नीशी घटस्फोट घेतलेला नसल्याचं पीडित महिलेच्या लक्षात येताच तिनं खान्देश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असून पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।